नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी व नेवासा तालुक्याच्या मध्यवर्ती असलेल्या तिळापुरी येथील श्री संगमेश्वर देवस्थान या ठिकाणी हनुमान भक्त ज्योतिष तज्ञ बाळकृष्ण महाराज कुलकर्णी यांनी महादेव मंदिरात पूजा व त्रिशूल पूजन करून महाराष्ट्रभर सुरू असलेली उष्णतेची लाट कमी व्हावी म्हणून महायज्ञाद्वारे सूर्यनारायणाला साकडे घातले. नेवासा तालुक्यातील अमळनेर येथील रहिवासी असलेले बाळकृष्ण महाराज कुलकर्णी हे वेदशास्त्र संपन्न पुरोहित देखील आहेत. जेव्हा जेव्हा देशावर संकट व अनिष्ट येते तेव्हा तेव्हा त्यांनी होम हवनद्वारे यज्ञ करून देवाला संकट निवारणासाठी साकडे घातले आहे. सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसत आहे. यामध्ये मानवाला कोणतीही हानी पोहोचू नये, उष्माघातासारखे प्रकार घडू नये म्हणून कुलकर्णी महाराजांनी मुळा व प्रवरा नदीच्या संगमावर निसर्गरम्य परिसरात पुरातन महिमा असलेल्या संगमेश्वराला अभिषेक घालून उन्हाची तीव्रता कमी व्हावी व यातून मानवजातीचे संरक्षण व्हावे यज्ञ करून सूर्यनारायणाला साकडे घातले. याआधी कोरोनाच्या काळात बाळकृष्ण महाराज कुलकर्णी यांनी आपल्या गावकऱ्यांसह सहकाऱ्यांना बरोबर घेऊन यज्ञाद्वारे भगवंताला संकट दूर करण्यासाठी व मनुष्यहानी टाळण्यासाठी त्यांनी साकडे घातले होते. अंतकरणातून मारलेली हाक भगवंत निश्चितच ऐकतो व पाठीशी उभा राहतो. त्यासाठी भगवंताबद्दल असलेली श्रद्धा दृढ होणे गरजेचे असून उपासनेच्या माध्यमातून भगवंताला जवळ करा, श्रद्धा बळकट करा असे आवाहन कुलकर्णी महाराजांनी केले. उष्णतेच्या लाटेपासून सामान्य जनतेचे संरक्षण व्हावं यासाठी बाळकृष्ण महाराजांनी महायज्ञ करून सूर्यनारायणाला साकडे घातले. त्यांच्या या श्रद्धेचे सर्वांनाच आकर्षण होत असून त्यासाठी समाजातून देखील त्यांना अशा कार्यासाठी प्रोत्साहनही मिळत आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, नेवासा प्रतिनिधी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.